नमस्कार मित्रांनो, सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्गामुळे परंडा तालुक्याच्या विकासाला मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे। या महामार्गाच्या संदर्भात अधिकृत भूसंपादन नोंदीमध्ये परंडा तालुक्यातील 19 गावांचा समावेश आहे। ही 19 गावे कोणती आणि महामार्गामुळे या गावांना जमीन, व्यवसाय आणि विकासाच्या दृष्टीने काय फायदा होऊ शकतो ते आपण पाहूया। पहिलं गाव आहे अनाळा, यानंतर कुंभेफळ, टाकळी, मलकापूर, जवळा, हिंगणगाव बुद्रुक, आरणगाव, सिरसाव, रोहकल आणि पांढरेवाडी। यानंतर उंडेगाव, कांदलगाव, वाडी राजुरी, जाखे पिंपरी, चिंचपूर बुद्रुक, रत्नापूर, राजुरी, घारगाव आणि चिंचपूर खुर्द म्हणजेच परंडा तालुक्यातील एकूण 19 गावांचा या प्रकल्पाच्या भूसंपादन नोंदीमध्ये समावेश आहे। आता प्रश्न आहे, या महामार्गामुळे या गावांना फायदा काय होणार? सर्वात मोठा फायदा म्हणजे कनेक्टिव्हिटी। महामार्गामुळे या परिसरातून मालवाहतूक आणि प्रवास अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे। याचा फायदा शेतमाल वाहतूक, व्यापार आणि स्थानिक बाजारपेठांना होऊ शकतो। महामार्गाच्या आसपास भविष्यातील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, वाहन दुरुस्ती, ट्रान्सपोर्ट, गोदामे आणि वेअरहाऊस यासारखे व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या संधीही वाढू शकतात। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन। महामार्ग, इंटरचेंज आणि जोड रस्त्यांच्या आसपासच्या भागात भविष्यात व्यावसायिक मागणी वाढू शकते। त्यामुळे काही ठिकाणी जमिनीच्या किमतीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे। पण प्रत्येक गावातील जमीन हमखास महाग होईल किंवा प्रत्येकाला मोठा आर्थिक फायदा होईल असे निश्चितपणे म्हणता येणार नाही। हे अंतिम अलाइनमेंट, इंटरचेंज, जोड रस्ते आणि स्थानिक विकासावर अवलंबून असेल। आता तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुमचं गाव या 19 गावामध्ये आहे का? तुमच्या गावात किंवा शेतात महामार्गाची मार्किंग झाली आहे का? असेल तर कमेंटमध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या तालुक्यावर हवा आहे तेही कमेंटमध्ये सांगा। तुमच्या कमेंटवरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्या तालुक्यातील गावांची अधिकृत माहिती घेऊन येऊ। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।